नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोहम आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनाच्या कोपऱ्यापासून काळजाच्या कोपऱ्यापासून हृदयाला पडलेल्या 2 इंचाच्या कचकन भोकापासून कचकशी स्वागत आहे इच्छा गावात हम्मा हम्मा रंबा रंबा डंबा डंबा हंबा हंबा रंबा रंबा कंबा कंबा हंबा हंबा रंबा रंबा कंबा कंबा। मंडळी, अंबानींनी इंटरनेटचे भाव वाढवले आणि थोर उपकारच झाले, कारण त्यांनी आत्ता नसते वाढवले ना. मी खर्चाने त्यांच्याकडे गेलो असतो. मी त्यांना म्हणलं असतं माझे सातबारे घ्या, माझी इस्टेटी घ्या, माझा फ्लॅट घ्या, लॅपटॉप घ्या, मोबाईल घ्या, मला जीव घेऊन टाका, पण ते इंटरनेटचे भाव वाढवा, कारण जब से इंटरनेट सस्ता हुआ है लपट झंडूगिरी हो गए नहीं वो इंटरनेट पे. तिच्या आईला कोणी पण येते आणि काय पण करतंय. अहो, अर्ध्या नागड्या पोरी पाहून झाल्या, अर्ध्या नागड्या बायका पाहून झाल्या, पुरुषांना बायकांसारखं वागताना पाहून झालं, पिसाळलेल्या म्हाताऱ्यांना पाहून झालं. हे सगळं पाहून झालेलं असताना इंटरनेटवरती आता एक नवीन विश्व तयार झाले मंडळी. दॅट इज दिस काकू. या बायका ज्या आहेत ना, हाऊस वाईफ कॅटेगरीच्या बायका एकत्र आल्या आणि त्यांनी एक वेगळी म्हणजे मार्ग जुगेरवर त्या बायकोला पिसळून चावले, एवढे भयानक विषय करून टाकले. या बायकांना जर आताच आपण थांबवलं नाही, आय विल टेल यू, सरकारला राष्ट्रीय इमर्जन्सी डिक्लेअर करावी लागेल. एका विमानामध्ये या सगळ्यांना बसवावं लागेल आणि एका अशा आयलंडवर नेऊन सोडावं लागेल जिथं माणसाची कधी सावली पण नाही पडली भेंडी. एवढा का माझा काळजात तडफड होतोय कळल तुम्हाला. पुढे तुम्हाला विषय कळल. लय गंभीर विषय, डेंजर मॅटर हा. या काकू लोकांचं विज्ञान, काकू लोकांचा भूगोल, काकू लोकांचा इतिहास, काकू लोकांचा लाईफ सायन्स बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगतो, फिमेल जेंडर बद्दल माझे विचारच बदलून गेले. म्हणजे आता कोणत्या पण बाईशी बोलताना मला एवढी भीती वाटते ना, मला ऑटोमॅटिक अँक्झायटी, पॅनिक अटॅक येतात. कारण एकट्यामध्ये असं काही भयानक असेल इमॅजिन नव्हतं केलं मी. पहिले जे स्पेसिमेन आहेत आपले मित्रांनो, त्यांचा इंस्टाग्राम हँडल आहे हे. काकूनी बायोमध्ये लिहिले, लोकांच्या नजरेत नाही, मला स्वतःच्या नजरेमध्ये ब्रँड व्हायचंय. बाई माझं गुगती. पण मला एक कळत नाही, हे पुण्याच्या आजूबाजूच्या लोकांना ब्रँड व्हायचंय म्हणजे काय व्हायचंय. अरे ब्रँड कसा होऊ शकतो एखादा माणूस, मला काय घंटा कळना. कपाळात लोगो लावणार आहे, थोबाडामध्ये हेडलॅम्प घेऊन असं फिरणार आहे. ब्रँड होणं म्हणजे कसं काय ब्रँड होणार आहे. मला स्वतःच्या नजरेमध्ये ब्रँड व्हायचंय. मग घ्या, लावा फोक्सवॅगनचा लोगो कपाळाला आणि फिरा गावभर ब्रँड होऊन. मग काय आता तू साला बहुत नीच आदमी रे। सांप को देखा और तेरे को देखा तो पहला सांप को छोड़ के तेरे को मारना पड़े। काकूंचं कंटेंट बिले भयाकारी. काकू रिकामे सल्ले देता भाई. काकू संदीप माहेश्वरची 17.5वी पिसाळलेली कॉपी. म्हणजे तुम्ही इंस्टाग्राम बघताय, संडास बाथरूम मध्ये तुमचं चाललंय, काकू येतील, 2 तुम्हाला सल्ले देतील, काकू निघून जातील. तुम्हाला प्रश्न पडेल की मी तर काय बोललो पण नाही, मला का बरं सल्ला दिला, या सल्ल्याचा मी काय अर्थ काढायचा. आणि सल्ले एवढे भयानक आहे ना, एवढे भयानक आहे, मी तुम्हाला सांगतो. तुम्ही हार्पिक प्याल, हार्पिक पिऊन झोपाल तुम्ही रात्री. कोण म्हणतं यारी बर्बाद करते, कोण म्हणतं यारी बर्बाद करते. निभावणारा कट्टर असेल ना तर दुनिया पण सलाम करते. निभावणारा असेल ना तर दुनिया सलाम करते. दुनियाला घंटा घेणं देणं नाही. तिकडे तुम्ही मरा तडफड आतीच्या आईला. दुनिया 2 मित्र चालले असे मस्त टिक टिक. अरे असं करतात लोक. 2 मित्र काय अमित शाह मोदी सगळेजण की चलती फिरते लोक सलाम करतील. हे कोणते कंटेंट रायटर आहे, यांचे कोण ठेवले बाबा हे. कट्टर निभाने वाला चाहिए, दुनिया सलाम करती. दुनिया घंटा कुछ नहीं करती. दुनिया खाली उधारी देती, उधारी चुकाती आणि मरते इधर तड़फड़ के जानवरों की तरह. गरज नाही कुठल्या सिताऱ्यांची, गरज नाही कुठल्या सिताऱ्यांची. एक मित्र तुझ्यासारखा पाहिजे जो वाट लावीन हजारोंची. दलिंदर पोर आहेत, दलिंदर हजारोंची वाट लावतील. हे यांना सांभाळता सांभाळता आमचं अर्ध आयुष्य चाललं. हे कोणती पोर आहे. तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल पाहिजे, लाईव्ह एक्झाम्पल दाखवतो. हे एवढी दलिंदर आहे, ही उधारी परत देते नाही. हे हजारोंची वाट लावतील. हजारोंची वाट, याच्या ट्यूबलेस टायरचे पंचर काढायचे पैसे नाही. हे हजारोंची वाट लावणार. तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल फोन आला माझा. उधर जे पैसे देते नाही 6 महिने, लाईव्ह तुम्हाला दाखवतो विषय. इथं तुम्हाला लाईव्ह विषय दाखवतो. तुम्हाला काय विश्वास नाही माझ्यावर. हॅलो, अरे ते माहिती का तुला, ते गरज नाही म्हणे कुठल्या सिताऱ्याची. तुझ्यासारखा एक मित्र पाहिजे म्हणे जो वाट लावेल हजारोंची. काय काय हा ते ऐक ना, ते जाऊ दे. तुला मी ते, अरे ते 7,000 रुपये दिले होते बाबा 2 महिन्यापूर्वी, ते दे ना भाई. अरे देतो ते लय दिवस झाले रे आता. 2 महिने म्हणजे कसं, सरकार वगैरे येऊन गेली नवीन. जाऊ दे. कुठे तू? जाऊ दे. नाही, मी इथंच आहे नाशिकला. तू दे ते 7,000 रुपये दे मला, ते पाहिजे अर्जंट जरा. अरे हायला टव. अरे वा भैया. समुद्रच नसेल तर जहाज काय कामाचा, मजाक मस्ती नसेल तर दोस्ती काय कामाची. ही जिंदगी कुर्बान आहे दोस्तांसाठी, जर दोस्तीच नसेल तर जिंदगी काय कामाची. समुद्र नसेल, जहाज काय कामाचा, आयुष्य नसेल, मजाक काय कामाची. काहीतरी दलिंदर बोललंय. आणि जर दोस्तीच नसेल तर जिंदगी काय कामाची. अरे कोणतं साहित्य आहे बाबा. एखाद्या साहित्याचा पुरस्कार घ्या, देऊन टाका. हे साहित्य परत होऊच नाही शकत. मराठी साहित्यामध्ये याचा जो, या साहित्याचा दर्जा डायरेक्ट अनटच्ड, अनमॅचेबल, अनलेवल थिंकिंग इज दिस, असं सुचू बी नाही शकत.
अकल्पनीय अविश्वसनीय ब्लडी नॉनसेन्स. आणि तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये ना प्रत्येक व्हिडिओची सुरुवातीला काकून कवटीला असं एक डोक्याला ना असं एक टॉला देता असा कुठला पण डायलॉगची सुरुवात आहे ना अशी होती बरं अशी अशी कुठला बी व्हिडिओ घ्या पहिले 2 सेकंद याला कवटी किक म्हणता मित्रांनो. कवटी किक ही मेंदू ऍक्टिव्हेशन टेक्निक आहे. असं गेलं का कवटी जे नाही ऍक्टिव्हेट कवटीला कळतं ठाण की आता डायलॉग वाची करायची. हे तुम्हाला सांगतो मेडिटेशन याच्यानंच कुंडलीनी जागृत होते. कवटी अशी करत तिसरा डोळा उघडतो एक दिवशी आणि मग माणूस व्हिडिओ बनवायला लागतो. हे तिसरा डोळा नाही अडक 7वा 8वा 56वा डोळा उघडलेला आहे डायरेक्ट विद्वान आणि मध्येच मग हे काहीतरी बायोलॉजिकल सल्ले दिले. कोण म्हणतं शरीराची भूक फक्त मुलांनाच असते. अरे आजकालच्या 9वी-10वीच्या मुलींना लेखाच असते. नाहीतर मुलांची काय हिंमत आहे तिला हॉटेलच्या रूम पर्यंत घेऊन जायची. वाह, इसको अभी का अभी IAS घोषित कर दो. 9वी-10वीच्या बरणा पण किती काय जास्त. बापरे काय हे हा काय कंटेंट आहे. ए झुक्या मार झुकेरबर्गांचा लाडका मारक्या. अरे लक्ष दे ना बाळा. बड़ी जवानी चढ़ी है तेरे अंदर. क्या कर रहे हो आप? आणि एंडिंगला लुक पाहिला केवढा भयाकारी आहे. मी बिचाकलो काय मी फोन ठेवून दिला 15 मिनिटं एकट्यामध्ये शहारे बसतो ते मला केवढा भयाकारी लुक दिलेला आहे. तस काय मीच घेऊन चाललोय लोकांना ओयोला. गाड़ी स्टार्ट कर. अरे शारीरिक भूक भी एवढे बेकार शब्द मला 2 सेकंद आतरे बसले. बोला भाई मी काय चाललं काय इंटरनेटवर. फुल असावे गुलाबासारखे मेहल असावा ताजमहाल सारखा आणि आयुष्याच्या हर एक वळणावरती मित्र असावा डार्लिंग तुझ्यासारखा. या काकून लय मैत्रीला गदोरी फाय. अहो दलिंदर पोर आहे. अहो दलिंदर आहे दलिंदर. मी तुम्हाला सांगतो एका फुकट सिगरेटासाठी हे नाशिक रोडवरनं कॉलेज रोडला येतात. यांना चहाला जर मागितलं तर यांची भिकार आहे डोळे असे बाहेर येतात मित्रांनो. आणि तुम्ही म्हणता हे डार्लिंग तुझं का. हा याचं आयुष्य चाललं चहा पिण्यामध्ये. एका पोरीला घेऊन स्टारबक्सला जातोय कॅपिचिनो मॅगडीला मॅकॅफे लायकी घ्यायची. दलिंदर कुठला म्हणजे डार्लिंग तुझ्या का. अहो पोरं लय दलिंदर आहे. तुम्ही उघडा डोळे बघा नीट. डार्लिंग तू सारखं यांच्या भयानक लोक तो महाराष्ट्र का ठीक है यूपी का मेरे को अकाउंट आया था ये इधर ना वेगळाच विषय. ये डायरेक्ट देहाती सोपी आन्सर आहे ब्रो. सस्ती सोपी आन्सर आहे. साईनच्या प्रोफाईल वरती कंटेंट बरोबर तुम्हाला कपडे पण शोधायला लागतात बाबा. सारीच्या नावा खाली डायरेक्ट मच्छरदाणी काढून व्हिडिओ करती बाई. माग करा ते इंटरनेट. नाही मी आमचं युट्यूबरचं करिअर मेला तरी चालेल. इंटरनेट माग करा. सरकारला माहिती कळकळीची विनंती आहे. 128% GST घ्या पण हे बंद करा. काय हे बंद करा. अजून एक काकू आजकाल खूपच ट्रेंडिंगला साडी घालून कशा गोष्टी करायचा याचं ते देतात मध्ये व्हिडिओज वगैरे. पण तुम्हाला एक सांगू कधी कधी ना ते खूपच ऑफ ट्रॅक निघून जात आहो. हाय, साडी नेसल्यावर मोबाईलवर कसं बोलायचं हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. जनरली आपण मोबाईलवर बोलताना आपला आवाज मोठा निघतो आणि एक्सप्रेशन पण लाऊड निघतात. हे आपल्याला कळत नाही पण समोरच्याला कळत असतं. म्हणून तुम्ही बाहेर गेल्यानंतर मोबाईलवर जस्ट सांगा समोरच्या व्यक्तीला की मी बाहेर आहे नंतर तुला घरी गेल्यावर नक्की कॉल करेल आणि असं म्हणून फोन ठेवून द्या. खाओ माँ कसम. फोनवर मोठ्याने बोलतो आपण विचित्र सारखे वागतो. त्यामुळे त्याला सांगा की मी तुला घरी जाऊन कॉल करतो. याचा आणि साडीचं काय संबंध आहे. दिस देर एनी लॉजिक इन दिस व्हिडिओ. देर इज नो लॉजिक. मी चावलो इथं स्वतःला पिसवून. आज सकाळी 16 इंजेक्शन घेतले एका कुल्ल्यावरती मी. या व्हिडिओचा काय लॉजिक आहे का. हा साडी घालायचा काय संबंध. गाऊन मध्ये असशील तू बाबा हाफचड्डी मध्ये असशील सरळ सांग घरी जाऊन फोन करतो. साडी जाण्याचा काहीच संबंध नाहीये. आणि हा कोणता सल्ला आहे की बाबा त्याला सांगा मी तुला घरी जाऊन कॉल करतो. अरे लोक फोनवर बोलता बोलता मरू राहिली. त्यांना काय कळलं नाही का कधी आयुष्यात जिंदगीत. काय उपदेशच वेगळा आहे बाबा. उपदेश मुख्यमंत्र्यांचा असते यांना पारितोषिक द्या भेंडी. हा सल्ला खूप म्हणजे एकदम डिफरंट लेवल सल्ला आहे हा. साडी घातल्यावर कानाच्या लोक मांडीला फोनवर बोलता का काही पण बाई कुछ भी व्हिडिओ बन रे. हाय, साडी नेसल्यावर आपण केक कसा कट करायचा हेच मी आज सांगणार आहे. तर साडी पहिल्यांदा वन साइड पल्लू असतो तो पहिल्यांदा व्यवस्थित करून घ्या कारण आपल्या त्याच्यानंतर केक असा छोटूसा त्रिकोण कट करा आणि केक असा छोटूसा कट केल्यानंतर तो केक चमच्यामध्ये घ्या. हे इम्पॉर्टंट आहे नाहीतर मग हात प्रत्येकाचे घाण होतात केकमुळे आणि मग वॉश करा. नंतर त्यांना नॅपकिन द्या. त्याच्यापेक्षा ना असं चमच्यामध्ये केक घ्या आणि आपल्या चमच्यातच केक सगळ्यांना घ्यायला लावा आणि आपल्याला मस्त भरवायला लावा. साडी नेसल्यावर केक कसा कट करायचा या पूर्ण व्हिडिओमध्ये त्या केकचा आणि त्या साडीचा काहीही घंटा संबंध नाही. योगायोग पण नाहीये. नाहीचे डायरेक्ट चमचा खायला लावा. आपण आपापला चमचा घ्या. छोटासा त्रिकोण कापा. अरे बाबा साडी नेसल्यावर केक कसा कट करायचा. डायरेक्ट थोबाडात केक घालायचा नाही तर केकामध्ये थोबाड घालायचं गजदिशी. काहीतरी एक करून मोकळं व्हायचं. हे काय विषय हा. साडी नेसायचा काही त्याच्याशी लॉजिकच नाहीये. अरे यार नाही रे यार. साडी नेसल्यावर गप्प कसे बसायचे. एवढी नकली गप्प बसले ना ते
असा आळस वगैरे दिलेला आहे त्याच्यात. मला तुम्ही सांगा, साडी नेसल्यावरती ना जीव कसं सोडून द्यायचा. मी करतो ते, मी स्वतः साडी घालतो कारण हा विषय डेंजर, इसको रोको भैया. ऐसे कुछ लोगों का आचार विचार कुत्ते की तरह होता है. साडी नेसल्यावर नाचायचे कशी याच्यावर जो काय त्यांनी डान्स केलेला आहे ना काकूने, आय टेल यू सन मॅचबल जावेद जाफरी बुगी बुगी सीझन 182 विनर. या लोकांना थांबवायची गरज आहे मंडळी. ये कुछ भी हो रहा है, ये विटंबना हो रहा है तुम्हारे हमारे जिंदगी का, इसको रोकना पडेगा इधर ही. अजून असे पाहिजे काय असतील ना प्रोफाईल मला तुम्ही पाठवा इंस्टाग्रामवरती. पुढचा व्हिडिओ वन साईड अशा नमुन्यांवरतीच करतो. हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका इथं तुम्ही.